पेपर सेकंड प्रकरण 6 घरगुती व्हॅक्यूम क्लीनर यामध्ये सुद्धा युनिव्हर्सल मोटरचा वापर केलेला असतो। ह्यामध्ये या व्हॅक्यूम क्लीनरचा उपयोग अडचणीच्या ठिकाणी मोठमोठे डायनिंग टेबल, ऑफिसमधले जे फर्निचर आहे, घरगुती जी फर्निचर आहे, जिथे आपण झाडूच्या साहाय्याने आपण साफसफाई करू शकत नाही, फक्त वरवर सफाई करू शकतो, पण आतले जे जळमटं किंवा केर कचरा आहे तो आपण काढू शकत नाही। या व्हॅक्यूम क्लीनरच्या साहाय्याने कुठलाही फेरफार न करता यामध्ये जे भाग आहे ते जोडून आपण कुठल्याही घरातली जी साफसफाई आहे, किती अडचणीची असेल तरी ती आपण 100% स्वच्छ करू शकतो। यामुळे या व्हॅक्यूम क्लीनरचा वापर हा मुख्यतः जे ऑफिसेस आहेत, मोठ्या लोकांचे ऑफिस, जे श्रीमंत लोकांचे ऑफिस, घर ज्याच्याकडे फर्निचर खूप प्रमाणात असतं किंवा मोठमोठे हॉटेल किंवा बंगले यामध्ये या व्हॅक्यूम क्लीनरचा वापर केला जातो। तर यामध्ये आज आपण बघणार आहोत की जे खिडक्या आहेत किंवा दरवाजे आहेत, त्याचे जे पडदे आहेत ते सर्व स्वच्छ करण्यासाठी, म्हणजे त्या ठिकाणी जी धूळ साठलेली असते ती बाहेर काढण्यासाठी आणि धूळ विरहित रूमला करण्यासाठी या व्हॅक्यूम क्लीनरचा वापर केला जातो। साफसफाईसाठी व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करून आपण धूळ विरहित जीवन जगू शकतो किंवा वातावरणामधली धूळसुद्धा आपण साफ करू शकतो। काही मिनिटात आपण पूर्ण रूम स्वच्छ करू शकतो। व्हॅक्यूम क्लीनरद्वारे वाहनाची स्वच्छता, इलेक्ट्रॉनिक्स कीबोर्ड किंवा संगणक रूमची स्वच्छता करता येते। संगणकसुद्धा लॅपटॉप, संगणक याचे जे कीबोर्ड असतात यामध्ये धूळ बाहेर काढणं हाताने स्वच्छ होत नाही, तर त्यासाठी व्हॅक्यूम क्लीनरचा वापर केला जातो। अशा तऱ्हेने प्रत्येक ठिकाणी, अडचणीच्या ठिकाणी किंवा मोठमोठे यामध्ये रूममध्ये किंवा बंगल्यामध्ये याचा वापर अनिवार्य झालेला आहे। आणि जे काम आपल्याला एका माणसाला 4 दिवस लागतील ते काम एका दिवसात किंवा काही तासामध्ये या व्हॅक्यूम क्लीनरच्या सहाय्याने करता येते। तर यामध्ये 2 तत्व वापरली जातात किंवा सिस्टीम कार्य करतो। एक म्हणजे विद्युत सिस्टीम आणि 2 म्हणजे हवेच्या दाबावर चालणारी सिस्टीम। म्हणजे यामध्ये इलेक्ट्रिक भाग आहे आणि दुसरा म्हणजे हवेच्या दाबावर चालणारी सिस्टीम आहे। पहिल्या सिस्टीममध्ये काय येतं ते युनिव्हर्सल मोटर, सप्लाय कॉर्ड आणि स्विच येतो। तर दुसऱ्या सिस्टीममध्ये एअर इनलेट व एअर आउटलेट, नोझल पाईप व कचरापेटी इत्यादी भाग येतात। म्हणजे हवेचा जो भाग आहे तो एअर इनलेट म्हणजे हवा आतमध्ये घेणे, एअर आउटलेट म्हणजे बाहेर जाणे, बाहेर फेकणे, नोझल पाईप म्हणजे यामध्ये कमी जादा व्यासाच्या साहाय्याने एअर इनलेट करून कमी व्यासाच्या पाईपने बाहेर फेकणे, आणि कचरापेटी निर्माण होणार जो किंवा गोळा होणारा कचरा आहे तो या कचरा पेटीमध्ये गोळा केला जातो। ती भरली की ती काढायची आणि बाहेर फेकून द्यायची किंवा डस्टबिनमध्ये टाकावी। हवेच्या दाबावर चालणारी सिस्टीमद्वारे बाहेरील हवा एका पेटीमध्ये भरली जाते। बघा हवेतील दाबावर चालणारी सिस्टीम कशी कार्य करते, तर बाहेरील हवा एका पेटीमध्ये भरली जाते व नंतर आवश्यकतेप्रमाणे आउटलेट मार्फत बाहेर दिली जाते। पेटीमध्ये सतत हवा विरहित स्वतंत्र सोय असते। म्हणजे आतमध्ये या बॉडीमध्ये म्हणजेच पेटीमध्ये सतत हवा नसलेली जागा किंवा रूम तयार केली जाते। यासाठी सचित्र पेटी असतात, ज्यामध्ये पेटीतील हवा फक्त बाहेर जाते, परंतु पेटीच्या बाहेरील बाजूला जाळीदार मेश धूळ थांबवण्यासाठी वापरतात। म्हणजे फक्त हवा बाहेर पडते, पण ओढून काढलेला जो कचरा आहे, धूळ आहे, तो या कचरा पेटीमध्ये
जमा होतो ती कचरापेटी भरली की बाहेर डस्टबिनमध्ये टाकून मोकळं होतं. फार कमी वेळामध्ये खूप मोठं काम, स्वच्छतेचं काम या व्हॅक्यूम क्लिनरच्या सहाय्याने केलं जातं. व्हॅक्यूम क्लिनरचे प्रकार वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये 5 प्रकार आहेत. एक म्हणजे कार व्हॅक्यूम क्लीनर, 2 हँड व्हॅक्यूम क्लीनर, 3 पॉट टाईप व्हॅक्यूम क्लीनर, 4 कंटेनर टाईप व्हॅक्यूम क्लीनर आणि 5 अपराईट व्हॅक्यूम क्लीनर. यामध्ये शक्यतो जे आपण वापरला जातो तो म्हणजे एक कार व्हॅक्यूम क्लीनर. यात 12 व्होल्ट DC सिरीज मोटार वापरतात, म्हणून त्याच्या कार्यासाठी 230 व्होल्ट ACचे रूपांतर 12 व्होल्ट DCमध्ये करणारा ॲडॅप्टर वापरला जातो. हा आपल्याला सहजतेने हाताळता येतो. कुठूनही कुठल्याही तऱ्हेचे साफसफाई करायची असेल तरी जिथे लाईट नसेल त्या ठिकाणीसुद्धा याचा वापर करता येतो. फक्त एकदा चार्ज केला की चार्जिंगवर सुद्धा उपलब्ध असू शकेल. म्हणजे 230 व्होल्टचं ACचे रूपांतर 12 व्होल्ट DCमध्ये करणारा जो आहे, यालाच जर आपण बॅटरी जोडली DC सप्लायची, तर हा जो DC 12 व्होल्टची बॅटरी जोडली तर आपण हा बॅटरीवर सुद्धा आपण ऑपरेट करू शकतो. म्हणजेच घरामध्ये जर जी 6 व्होल्टची 12 व्होल्टची बॅटरी असेल तर त्याला जोडून, याचे कनेक्शन जोडून आपण डायरेक्ट हा DC सप्लायवर कार्य करू शकतो. कारण यामध्ये DC सिरीज मोटार वापरलेली असते. म्हणजेच थोडक्यात मिक्सर युनिव्हर्सल मोटर वापरलेली असते. DC जर सप्लाय असेल तर AC सिरीज मोटर यामध्ये ऑपरेट होते आणि ACवर चालायचे असेल तर त्याला युनिव्हर्सल मोटर वापरली जाते. 2 हँड व्हॅक्यूम क्लीनर. व्हॅक्यूम क्लीनर वजनाने हलके असते व ते 300 ते 500 वॅट क्षमतेचे 230 व्होल्ट AC मोटर किंवा युनिव्हर्सल मोटरवर कार्य करणारे असते. त्याला हँड व्हॅक्यूम क्लीनर असं म्हणतात. आरामात हाताळता येतो. यात इनलेट आउटलेट एक्सेसरीजसोबत एअर ब्लोअर असतो. एअर ब्लोअरचा उपयोग हवा आतमध्ये खेचण्यासाठी केला जातो. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणातील धूळ साफ करण्यासाठी एअर ब्लोअरचा वापर करतात. थोडक्यात याला हँड व्हॅक्यूम क्लीनरला एअर ब्लोअर असेही म्हणतात. म्हणजे यामध्ये धूळ साफ करण्यासाठी याचा वापर केला जातो. यामध्ये धूळ साठवण्याची कुठलीही व्यवस्था नसते. धूळ ही बाहेर फेकून देण्यासाठी या व्हॅक्यूम क्लीनरचा वापर केला जातो. 3 पॉट टाईप व्हॅक्यूम क्लीनर. डायग्राममध्ये बघा, पॉट टाईप व्हॅक्यूम क्लीनर असा हा उभा एक प्रकारचं भांडं असतं, त्या टाईप असतं, म्हणून त्याला पॉट टाईप व्हॅक्यूम क्लीनर असं म्हणतात. व्हॅक्यूम क्लीनरचे पॉट ड्राय किंवा वेट असतो. याची खालील पार्ट्स असतात: हँडल, सेंट्रिफ्युगल फॅन, युनिव्हर्सल मोटर, फिल्टर बॅग, एअर इनलेट आणि एअर आउटलेट. या व्हॅक्यूम क्लीनरची कार्यपद्धती कंटेनर टाईप व्हॅक्यूम क्लीनरप्रमाणे असते. यातील भांडे उभे असून हवा आत येण्यासाठी एअर इनलेट असते व त्याच्या तोंडाला फिल्टर बॅग बसवतात. म्हणजेच वरच्या बाजूला फिल्टर बॅग बसवली असते. सेंट्रिफ्युगल फॅनमुळे हवेची पोकळी निर्माण होते व त्यामुळे हवा आत ओढली जाते. यासोबत धूळ कचरा ओढला जातो व फिल्टर बॅगमध्ये जमा होतो. आउटलेटमधून फक्त स्वच्छ हवा बाहेर पडते. दोन्हीच्या मध्यभागी युनिव्हर्सल मोटर बसवतात. बघा, लक्ष द्या. परत पॉट टाईप व्हॅक्यूम क्लीनर हे उभे एक भांडे असते. डायग्राममध्ये बघा, आणि त्यामध्ये एक इनलेट आणि आउटलेट असतं. इनलेट जे बॅग असते, त्या इनलेट जो भाग असतो त्याला फिल्टर बॅग बसवतात. जेव्हा हवेची पोकळी निर्माण होते सेंट्रिफ्युगल फॅनमुळे, हवा आत ओढली जाते आणि सोबत धूळ कचरा हा फिल्टर बॅगमध्ये जमा होतो आणि स्वच्छ हवा यामधून बाहेर पडते. वेट टाईप पॉटमध्ये एक कॉर्गोरेटेड पेपरची बॅग असते. यात टणक प्लॅस्टिकचा बॉल असतो. व्हॅक्यूम क्लीनर कार्यान्वित असताना तो बॉल हवेसोबत वर उचलला जातो व आउटलेटकडे अडकतो. जादाचे बाष्प मोटरवर जाण्याचे टळते आणि बॅगमध्ये पाणी भरले जाते.
हवेच्या ऋण दाबामुळे पाण्याची वाफ होते, वाष्पयुक्त धूळ येतात, धूळ जड कण जड होतात व पाण्यात पडतात. जास्त धूळ असणाऱ्या ठिकाणी याचा वापर केला जातो, तरी पण याचा वापर कमी प्रमाणात केला जातो. 4. कंटेनर किंवा टँकर प्रकारचा व्हॅक्यूम क्लीनर हा अगदी मोटारीसारखाच याचा आकार असतो. जसे जी शर्यतीची मोटर असते त्या टाईपचा हा आकार असतो. यामध्ये जी डायग्राम दिलेली आहे, एअर इनलेट कचऱ्याची बॅगच्या जवळ एअर इनलेटमध्येच कचऱ्याची बॅग असते, त्यानंतर सेंट्रिफ्युगल फॅन, त्यानंतर मोटर आणि आउटलेट यामध्ये असतं. म्हणजे कचऱ्याच्या बॅगेमध्ये एअर इनलेट आतमध्ये हवा विरहित पोकळी निर्माण होते सेंट्रिफ्युगल फॅनच्या साहाय्याने आणि इनलेटद्वारे हवा आतमध्ये घेऊन कचऱ्याच्या बॅगेमध्ये कचरा साठवला जातो आणि स्वच्छ हवा बाहेर पडते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे यामध्ये कचरा पिशवी एअर इनलेटला जोडलेली असते. धुळीसह हवा पिशवीच्या आत ओढली जाते. कचरा पिशवीमध्ये जातो, हवा सचित्र छिद्रातून बाहेर कंटेनरमध्ये जमा होते. मोटर व फॅन फिरल्याने ही हवा आउटलेट मार्फत बाहेर फेकली जाते. या प्रकारच्या व्हॅक्यूम क्लीनरसाठी पाऊण किंवा 3/4 हॉर्स पॉवरची युनिव्हर्सल मोटर वापरतात. तसेच याच्या तळाशी टॉंगल प्रकारचा स्विच असतो, म्हणजे ऑन ऑफ करण्यासाठी पायाने याचे कार्य करता येते. टॉंगल स्विचचा उपयोग आपण पायाच्या साहाय्याने ऑन ऑफ करू शकतो. या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये हवा बाहेर खेचणारी छोटी नोझल व जादा पॉवरफुल मोटर वापरतात. फरशी व भिंतीवरील धूळ स्वच्छ करण्यासाठी या प्रकारचा व्हॅक्यूम क्लीनर वापरला जातो. वैशिष्ट्ये: 1800 वॅटचा पॉवरफुल इंजिन वापरतात. 1800 वॅट. 3 टप्प्यातील एअर फिल्टर वापरून धूळ पिशवीमध्ये जमा करतात. कचरा पिशवी भरल्याचे संकेत मिळते. सेन्सर जोडलेला असतो थोडक्यात याला. ॲटोमॅटिक पॉवर केबल विंडर व पायाने कंट्रोल करता येते. कमी जागा व्यापतो, तसेच वापरणे सोपे जाते. 5. अपराईट प्रकारचा व्हॅक्यूम क्लीनर. अपराईट प्रकारचा व्हॅक्यूम क्लीनर हा एकत्रित पद्धत असते. यामध्ये खालच्या बाजूला फिरणारा ब्रश असतो. एक मोठा फॅन मोटरच्या शाफ्टवर असतो, ज्यामुळे हवा आत ओढली जाते. हवा नोझलमार्फत आत ओढली जाते. मोटरच्या मागच्या बाजूला सचित्र पिशवी असते. सप्लाय सुरू केल्यावर हवेच्या सोबत कचरा आतमध्ये खेचला जातो. फॅनच्या ब्लेडवरून तो मागील सचित्र पिशवीमध्ये हवेसह जमा होतो. पिशवीमध्ये साचलेली हवा छिद्रामधून बाहेर निघून जाते, तर कचरा तसंच पिशवीमध्ये साठवला जातो. हवेचा मार्ग आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. एअर इनलेट, मोटर आणि पेट बाहेर. या प्रकारचा व्हॅक्यूम क्लीनर 1/4 हॉर्स पॉवरची युनिव्हर्सल मोटर वापरतात, तर स्लायडिंग स्विच हँडलवर असते. या क्लीनरच्या ब्रशेसद्वारे गालीच्यावर असलेले धागे, केच व लहान तुकडे बाहेर काढून पंपामुळे खेचले जातात. वैशिष्ट्ये: हे 800 वॅटचे इंजिन वापरतात. 13 विशिष्ट रेंजचा वापर करून समाधानकारक सफाई होते. पॉवर कंट्रोलची व्यवस्था असते. कचरा बॅग भरलेले संकेत मिळते. आपोआप पॉवर केबल बिडर असते. इंडस्ट्रियल व्हॅक्यूम क्लीनरचे भाग व विवरण. युनिव्हर्सल मोटर आकृतीत दाखवल्याप्रमाणे इंडस्ट्रियल व्हॅक्यूम क्लीनर हा वापरला जातो. ग्लुटॉन नावाच्या कंपनीचा आहे. युनिव्हर्सल मोटर व्हॅक्यूम क्लीनरची मोटर सिंगल फेज AC किंवा DC सप्लायवर कार्य करते. या मोटरचा वेग 15,000 ते 20,000 RPM रिव्होल्यूशन पर मिनिट असतो. क्लीनरमधील हवा बाहेर फेकल्यावर त्यामध्ये पोकळी निर्माण होते आणि समोरील इनलेट बाजूने वेगाने हवा सोबत कचरा ओढला जातो. रोटरी फ्लोअर ब्रश. व्हॅक्यूम क्लीनरमध्ये गोलाकाराचा ड्रम असून त्या परिघावर ब्रश हे मोटारच्या शाफ्टला एक खुली जोडून रबरी पट्ट्याद्वारे फिरवला जातो. बेडशीट किंवा उपकरणात अडकलेला बारीक कचरा, सुताचे धागे काढण्यासाठी ब्रशचा वापर करतात. मोकळा झालेला कचरा व्हॅक्यूम क्लीनरच्या आत ओढला जातो. त्यानंतर फिल्टर बॅग. व्हॅक्यूम क्लीनरची फिल्टर बॅग पेपर, प्लॅस्टिक किंवा कॅनव्हासची असते. या बॅगा सचित्रता
गुणधर्माचे असतात, त्यामुळे बॅगमध्ये कचरा साठवला जातो परंतु हवा बाहेर टाकली जाते. जेव्हा बॅग पूर्ण भरते तेव्हा त्याची छिद्रे बुजतात व व्हॅक्यूम क्लिनरचा सक्शन कमी होतो व कमी प्रमाणात कचरा ओढला जातो. क्लिनरमधील बॅग बदलून कार्यासाठी वापरता येते. 4. सेंट्रिफ्युगल फॅन. फॅन हा हवा आतमध्ये घेऊन बाहेर फेकतो. सेंट्रिफ्युगल फॅन हा युनिव्हर्सल मोटरच्या शाफ्टला जोडतात. फॅन हा हवा आतमध्ये घेऊन बाहेर फेकतो. उपकरणात नोझलजवळ हवेची पोकळी निर्माण करण्यासाठी याचा वापर करतात. 5. नोझल 1.2 ते 5 इंच व्यासाचं छिद्र असलेलं साधन ज्याद्वारे कचरा आत ओढला जाऊन बॅगमध्ये जमा करतात तो नोझल असतो. हा होस पाईपला जोडतात. कार्य: व्हॅक्यूम क्लिनर सुरू केल्यावर मोटर फिरू लागते. फॅनवर ब्रश फिरून सेंट्रिफ्युगल फॅन समोरील हवा आत ओढली जाते व फिल्टर बॅगच्या सचित्र भागातून बाहेर फेकली जाते. हवा आत गेल्याने पोकळी निर्माण होते, ज्यात वेगाने हवा आत ओढल्याने कचरा ओढले जाऊन फिल्टर बॅगमध्ये जमा होते व जागा स्वच्छ होते. असे क्लीनर हॉटेल, हॉस्पिटल, इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल व्हॅक्यूम क्लिनरचे हे भाग आहेत. मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप मोठमोठे हॉटेल जसे 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार हॉटेल, हॉस्पिटल, पंचतारांकित हॉटेल व इंडस्ट्रीमध्ये याचा वापर केला जातो. व्हॅक्यूम क्लिनरसोबत वापरात येणारे भाग: स्क्रू वाईज नोझल. भिंतीचा कोपरा, फर्निचर, कपाट, टेबल यांच्या खालची जागा ज्या ठिकाणी धूळ साफ करणे अवघड असते अशा ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी स्क्रू वाईज नोझलचा वापर करतात. याचा आकार दंडगोलाकार आहे. हे सगळे भाग हे त्या पाईपला जोडून अनेक क्रिया यामध्ये केल्या जातात. रेडिएटर ब्रश हा सुसज्ज विशिष्ट पद्धतीने गुंतलेला स्वच्छ व आकर्षक ब्रश असतो. आकृतीमध्ये बघा, वेगळ्या प्रकारचा ब्रश आहे. या साहाय्याने धूळ व कचरा साफ केला जातो. हवेच्या दाबाने मोठा कचरासुद्धा याच्या साहाय्याने साफ करता येतो. रूममधील गॅलरीचे ग्रिल्स, खिडक्या, एसीचे पाईप साफ करण्यासाठी याचा वापर केला जातो. स्प्रे जार. झाडांना पाणी देण्यासाठी, पेंटिंग रूम स्वच्छ करण्यासाठी स्प्रे जारचा वापर करतात. जारमध्ये द्रव पदार्थ ठेवून त्याच्या तोंडाला ब्लोअर लावून अंगठ्याने बटन प्रेस टाकून हे कार्य करता येते. नंतर 4. स्क्विरल ब्रश. अशा ब्रशला 2 बाजू असतात. या ब्रशद्वारे सपाट बाजूने किंवा सपाट जमीन स्वच्छ करण्यासाठी करतात, तर दुसऱ्या बाजूने सोफा, पलंग इत्यादी स्वच्छ करता येते. त्यानंतर कोट ब्रश. जास्त महाग असलेले कोट, जॅकेट स्वच्छ करण्यासाठी या ब्रशचा वापर करतात. सक्शन पाईपच्या तोंडाला हा ब्रश लावून कोटावर साचलेली धूळ साफ करण्यासाठी त्यात फिरवला असता कोट स्वच्छ होतो. हे झाले सर्व भाग, त्याला लागणारे उपांगे किंवा जी आपण वेगवेगळ्या भागामध्ये साफसफाई करण्यासाठी अडचणीच्या ठिकाणी साफ करण्यासाठी वेगवेगळे हे उपांगे किंवा इतर भाग हे जोडून स्वच्छता केली जाते. त्यानंतर दोष दुरुस्ती, ट्रबल शूटिंग म्हणजे एक दोष: व्हॅक्यूम क्लिनर कार्य करत नाही. कारणे: सर्वप्रथम सप्लाय चालू आहे की नाही याची खात्री करावी. लूज किंवा सप्लाय कॉर्डमधील कनेक्शन लूज झाले आहे की नाही ते बघावे. फ्यूज तार तुटलेली असेल तर याची खात्री करून दोष दुरुस्त करावा. 2. लाईन कॉर्ड किंवा सप्लाय कॉर्डमध्ये दोष असेल तर सेरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने कंटिन्युटी तपासून दोष दूर करावा, अन्यथा नवीन टाकावी. 3. मोटरमधील ब्रश किंवा वाइंडिंग कॉन्टॅक्ट ओपन झाले असेल, सेरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने याची तपासणी करून वाइंडिंग रिवाइंडिंग करावी व ब्रशला पेपरने घासावे. दोष क्रमांक 2. मोटर चालू आहे परंतु व्हॅक्यूम क्लिनर कार्य करत नाही. अपराईट प्रकारचा रोटरी ब्रश तुटलेला असेल तर त्याला नीट करा, अन्यथा बदला. लूज बेल्टमुळे रोटरी ब्रश कार्य करत नसेल, बेल्टला फिरवून फिट करा किंवा बदला. कचरा पिशवी भरलेली असेल, कचरा साफ करून पिशवी रिकामी करावी, अन्यथा ती बदलावी.
मोटरवरील सक्शन फॅन लूज असेल तर पाहणी करून फिट करा. रबरी नळीमध्ये कचरा साठलेला असेल तर स्वच्छ करा. रबरी नळीवर नोझल पाईपमध्ये लिकेज असेल तर पाहणी करून रिपेअर करा अथवा बदला. हे मोटर चालू आहे परंतु व्हॅक्यूम क्लिनर कार्य करत नाही. अनेक त्यामध्ये कारणे आहेत. त्यातली मेन म्हणजे कचरा पिशवी पूर्ण भरलेली असेल, त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्यामुळे ती साफ करून किंवा ती बदलून वापरावी लागते. व्हॅक्यूम क्लिनरला शॉक बसतो. सप्लाय वायर बॉडीला स्पर्श करत असेल, मोकळ्या कनेक्शनची पाहणी करून नीट करावी. विद्युत रोधक खराब असेल तर इन्सुलेशन योग्य प्रकारे करावे, अर्थात वाइंडिंगला. मोटर वाइंडिंग बॉडीला शॉर्ट असेल तर सेरीज टेस्टच्या सहाय्याने तपासणी करून दोष असल्यास त्यामध्ये योग्य इन्सुलेशनचा वापर करावा. वायरिंग तुटली असेल तर नीट जोडावी. तुटलेली वायरिंग आहे ती बॉडीला स्पर्श करून विद्युत धक्का बसू शकतो, ती नीट करावी. 4. व्हॅक्यूम क्लिनर चालू केल्यास फ्यूज उडतो, शॉर्ट सर्किट दोष आहे. सप्लाय कॉर्डमधील इन्सुलेशनच्या आत वायर तुटून फेज आणि न्यूट्रल वायर एकमेकांना स्पर्श करत असेल, शक्यतो हे दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडू नये, नवीनच टाकावी. प्लग पिनमधील किंवा सॉकेटमधील वायर एकमेकांना शॉर्ट झाली असेल तर ती पाहणी करून त्याची जी इन्सुलेशन काढलेली आहे ती तार कट करून योग्य त्या प्रमाणात या योग्य त्या ठिकाणी ती फिट करावी. दोष क्रमांक 5. मोटर न फिरता गरम होत असेल, मोटरमध्ये स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग शॉर्ट असेल तर त्यामध्ये योग्य प्रकारचा योग्य दर्जाचा इन्सुलेशन पेपर टाकून रोधित करावं. बेरिंग जाम असेल तर योग्य ग्रीसिंग करावे किंवा बेरिंग नवीन टाकावी. व्हॅक्यूम क्लिनरला दक्षता. व्हॅक्यूम क्लिनर वापरताना दक्षता. क्लिनरने ओला कचरा, जड पदार्थ टाचणे किंवा ज्वालाग्री पदार्थ इत्यादी साफ करू नये. 2. कचरा पिशवीशिवाय व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करू नये, अन्यथा सर्व कचरा आतमध्ये जमून मोटर जाम होऊ शकते. 3. कचरा पिशवी नेहमी स्वच्छ करावी, अन्यथा मलेरिया रोग मानवाला होतात. म्हणजे धुळीमुळे मलेरिया होतो, तर कचरा पिशवी नेहमी स्वच्छ ठेवावी. 4. होज पाईप व इतर साधनामध्ये कचरा अडकू देऊ नये. 5. लहान मुलांना व्हॅक्यूम क्लिनर हाताळू देऊ नये.